Hello, English lovers. Welcome to my UVC English YouTube channel. I hope all of you are happy and healthy. So, today we discuss preposition. Prepositions means काय होते शब्दयोगी अव्यय. तर सुरुवातीला आपण त्याचे डेफिनेशन बघणार आहोत. Prepositions means definitions of prepositions. Prepositions is a word which is used before nouns or pronouns. Show its relation with something else. नामाच्या व सर्वनामाच्या अगोदर व इतर शब्दांशी संबंधित दाखवणाऱ्या अविकारी शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. नामाच्या किंवा सर्वनामाच्या अगोदर जो शब्द आपण दाखवतो त्यालाच त्या अविकारी शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. आता काही याचे करेक्ट युजेस आहेत प्रिपोजिशनचे. आता काही आपण इथं घेतलेले आहेत जसं इन, ऑन आणि ॲट. त्याचबरोबर बिसाइड, सिन्स, ड्युरिंग, टिल, विदिन, इनटू, विदाउट, बिटवीन अशा प्रकारे बरेचसे असे 50 ते 60 प्रिपोजिशन्स आहेत. त्यामध्ये बिफोर आहे किंवा बिहाइंड आहे. तर आता आज आपण त्यामधले प्रमुख जे 3 आहेत ते बघणार आहोत. इन, ऑन आणि ॲट. तर इन बघा. इन टू रेफर अ पिरियड ऑफ टाईम. क्रियेची वेळ दाखवण्यासाठी इनचा उपयोग होतो. केला जातो. बघा आता एक्झाम्पल इथं दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल इन द मॉर्निंग, इन द आफ्टरनून, इन द इव्हिनिंग. आता काही एक्झाम्पल आहे किंवा एक्सेप्शनसुद्धा आहे. त्याला एक्झाम्पल आहे इट इज व्हेरी हॉट इन द डे बट क्वाईट कोल्ड ॲट नाईट. त्याला हे एक्सेप्शन्स आहे किंवा तो अपवाद आहे. आता ऑन बघा. सामान्य क्रियेची वेळ दाखवण्यासाठी ऑनचा वापर केला जातो. आता एक्झाम्पल आहे ऑन फ्रायडे, ऑन एप्रिल 29. आणि ॲट बघा. टू रेफर एक्झॅक्ट पॉईंट ऑफ टाईम. जसं आता ॲट 5 PM, ॲट 6 o'clock. आता बघा इन अनदर व्हिडिओ वी विल ट्राय टू डिस्कस द रिमेनिंग प्रिपोजिशन्स. आता जे काही राहिलेले प्रिपोजिशन्स आहे आपण ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.